तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर 18 डिसेंबर रोजी धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। या मेलमध्ये दुपारी ठीक 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती। ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ अलर्ट झाली। सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब शोध व नाशक पथक BDS घटनास्थळी दाखल झाले। संपूर्ण परिसराची सखोल तपासणी करण्यात आली, परंतु तपासणीनंतर BDS पथकाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कोणताही बॉम्ब किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे नमूद केले। पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर पूर्णपणे सुरक्षित आहे। सर्व सुरक्षात्मक बाबींची खात्री झाल्यानंतर काही वेळातच परिसर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आला। दरम्यान ही धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। पोलीस सायबर व तांत्रिक माध्यमातून या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करत आहेत। या संपूर्ण घटनेवर अकोला जिल्हाधिकारी यांनी सध्या कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळले असून अकोला शहरातील नागरिकांना शांतता राहण्याचे आवाहन केले आहे। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे। MCN न्यूज मराठी करिता जुनेद मोहम्मद, अकोला। काय मेल मेल ID वरून कलेक्टर ऑफिसला आज रोजी एक धमकी आली होती। त्याच्यामध्ये RDXने आपलं ऑफिस कलेक्टर ऑफिस ब्लास्ट करण्यात येईल आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ते इव्हॅक्युएट करून घ्या, खाली करून घ्या, अशा पद्धतीचा तो एक मेसेज होता। आणि त्या अनुषंगाने आम्हाला मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या BDDS टीमला माहिती दिली। लोकल पोलीस स्टेशन आणि RCP असं सर्व बंदोबस्तासह या ठिकाणी आम्ही आलो। BDDS टीमने पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठलंही या ठिकाणी घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठलंही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून आलेली नाही आहे सध्या। आणि कलेक्टर मॅडम या ठिकाणी आता आल्या, त्यांच्याकडे आम्ही बिल्डिंग त्यांच्या ताब्यामध्येही देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात बिल्डिंगचं जे रेग्युलर कामकाज आहे ते सुरू होईल। मेल पुन्हा पाठवला याचा पत्ता लागला? ते आता आमचे सायबर सायबर एक्सपर्ट त्याच्यामध्ये काम करत आहेत। त्याची माहिती आम्ही संबंधित जे कंपनी आहे त्यांना, सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांना पाठवलेली आहे। बाकी डिटेल्स त्यामध्ये जास्त देता येणार।